पुण्यातील एका आध्यात्मिक गुरूंच्या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा। उमेश तांगुदे नावाच्या गुरूचे पाय दुधानं धुवून ते दूध पिण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ। बारामतीतील उजनीतील मासळी बाजार पुन्हा सुरू। इंदापूर भिगवणसह कंदर जेऊरचे मासळी बाजार पूर्ववत। मासेमारी बंदीनंतर मासळी बाजारात पुन्हा आवक सुरू। गजनृत्याचा ढोल आता दिल्लीत घुमणार। सांगलीतील आरेवाडीच्या धनगरी गजनृत्य कलेला राष्ट्रपती भवनात सादरीकरणाचं निमंत्रण। सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब। छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्र देण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। मनपा आयुक्त अमोल येडगेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या हायड्रॉलिक टेस्टवरून प्रशासनात मतभेद। निविदेनुसार चाचणी अनिवार्य असल्याचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमधील घृणेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी व्हीआयपी दर्शन बंद। होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय। छत्रपती संभाजीनगरात खड्ड्यांमुळे मनपा आयुक्तांनी खरंतर अधिकाऱ्यांना झापलं। ड्रेनेज आणि गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते तातडीनं पूर्ववत न करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाईचा इशारा। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण अपहारातील 29 लाख भरा। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश। न्यायालयानं दिली आठवड्याची मुदत। कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत म्हणणं मांडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे महापालिकेला आदेश। साताऱ्यातील पाटणमधील घरगुती वीज माफ करावी यासाठी मनसेचे आझाद मैदानात आंदोलन। पाटणचे मनसे प्रमुख गोरख नारकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाचा आज तिसरा दिवस। अमरावतीच्या जुना धामणगावात वेळात पाटबंधारे विभागात अधिकाऱ्यांची गैरहजेरी। कामं कशी होणार म्हणत शेतकरी संतप्त। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांविरोधात 5 कोटींच्या मानहानीचा दावा। सोलापुरातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाडांकडून दावा दाखल। एमआरपीपेक्षा ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा आरोप। अंधेरीतील सात बंगला परिसरातील घटना। स्प्राईट 750 मिलीलीटर बाटलीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये घेतल्याचा ग्राहकाचा दावा। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी यंदाही शिवसेना एक्सप्रेस। शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी खास भेट। शिवसेना एक्सप्रेसमधून करता येणार मोफत प्रवास। 12 सप्टेंबरला दादर ते कुडाळपर्यंत शिवसेना एक्सप्रेस धावणार। ठाणे जिल्ह्यातील भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारा। भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनं ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदी मनीषा गायधने यांची निवड। सचिन गायधने यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर 13 ऑगस्टला उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया। 600 कोटींच्या एमआरडीपी प्रकल्पाची वर्क ऑर्डर देण्याचा महासभेत निर्णय। सत्ताधारी आणि विरोधकांचाही महासभेत गोंधळ। तर भाजपकडून प्रकल्पाला वर्क ऑर्डर देण्याचा विषय सर्वांना मते मंजूर। सांगलीच्या तासगावच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या जेवणात आळा। तर तक्रार करूनही प्राचार्य लक्ष देत नसल्याचा आरोप। तुकाराम मुंढेंनी लक्ष देण्याची मागणी। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता। रिक्षाच्या भाड्यात 1 रुपयांची वाढ तर टॅक्सीच्या भाड्यात 2 ते 3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता। सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू। जेवण बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडला। सचिन रसाळ असं कर्मचाऱ्याचं नाव। कोल्हापुरातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसीला स्थानिकांचा तीव्र विरोध। 15 ऑगस्टला शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यात उमेदच्या निधीच्या गैरव्यवहाराचा आरोप। प्रभाग संघाच्या खात्यावर आलेला निधी टायर दुकानाच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी। यवतमाळच्या उकणी पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळणार वेग। वेकोली सीएमडींनी केली प्रत्यक्ष पाहणी। नाशिकमध्ये 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। प्रशासनाकडून परिसरातील भूकंपीय हालचालींवर लक्ष। सोलापुरातल्या बबलाद या ठिकाणी शाळेच्या छताचं प्लास्टर पडल्यानं विद्यार्थी जखमी। घटनेचे पडसाद सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत। शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रेंची मागणी। पालघरमध्ये विद्यार्थिनींना बस उपलब्ध न झाल्यानं खरंतर अंधारात पायी प्रवास। पालक वर्गात संतापाची लाट।
गोमांस तस्करीवरून हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक जे पोलीस स्टेशन बाहेर खरं तर बेमुदत उपोषण सुरू नळबाजार या ठिकाणी 27 फेब्रुवारीला पकडले होते गोमांस. जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीचा सलग 33 दिवस रियालिटी चेक मागच्या महिन्याभरापासून कचऱ्याचं साम्राज्य. उमेद आणि मानव विकास योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत दिरंगाई. धुळ्यातील महिला बचत गटाचा आरोप चौकशी होत नसल्यानं 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा. पश्चिम रेल्वेचं मुंबई सेंट्रल विभाग करणार तंत्रज्ञानाचा वापर. टीसीचा प्रवाशांशी होणारा संवाद पारदर्शक ठेवण्यासाठी निर्णय. कर्मचाऱ्यांच्या शरीरावर बॉडी वॉर्न करता येईल असे कॅमेरे आणि काळ्या रंगाचे कोट देण्यात येणार. नंदुरबारमध्ये भर पावसाळ्यातही सातपुडा कोरडा. हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची जीवघेणी पायपीट. नंदुरबारमधील सातपुड्यातील जांगठी आरोग्य केंद्राची दुरावस्था. डॉक्टर नर्स गैरहजर. औषधांचाही तुटवडा. जांगठी आरोग्य केंद्रातील गैरव्यवस्थेवर संताप व्यक्त. वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील छत्रपती संभाजीनगर नागपूर द्रुतगती मार्गावर काटेरी झुडपांचं अतिक्रमण. अपघातांचा धोका वाढलाय. लाठीचार्ज प्रसंगी अश्रुधूर आणि इतर बळाचा वापर करण्याचा पोलिसांचा सार्वजनिक ठिकाणी सराव. कोणत्याही परिस्थितीसाठी पोलीस प्रशासन सज्ज. मंडळ अधिकारी तहसीलदार ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढणार. महसूल विभागाचा आजवरचा सर्वात क्रांतिकारी निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मेगा प्लॅन. छत्रपती संभाजीनगर धाराशिव अहिल्यानगर नंतर बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार. राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची घोषणा. मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी खाऊन टाकलं असतं. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान वक्तव्य. गडचिरोली शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय जमीन अधिग्रहण नाही. उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही. एसआयआरच्या पुढील नियोजनासाठी भाजपकडून विशेष तयारी. एसआयआर अभियानाच्या अनुषंगानं झालेली कामं आणि पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी राज्यात विभागनिहाय 4 महत्वपूर्ण बैठकांचं आयोजन. 10वीच्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमासाठी क्रांती चौकात आणून मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी वाढवण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार. अंबादास दानवेंची भाजपच्या तिरंगा रॅलीवर टीका. देशाला 2047 पर्यंत सन्माननीय राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर नेते निवडण्याच्या पद्धतीत शांततापूर्ण क्रांती घडवण्याची गरज. सोनम वांगचुक यांचे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन. वाशिमच्या मनोजा गावातील रस्त्यांची दुरावस्था. पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे. अमरावतीच्या एरंडगावमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट. रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास. सांगली महानगरपालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकल आणि ई बाईक रॅली. आयुक्त संजिता महापात्र यांच्या उपस्थितीत भर पावसामध्ये ही सायकल रॅली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत सांगलीकर सहभागी. चिखलातून शाळेची वाट. थर्डच्या चिमुकल्यांचा शिक्षणासाठी संघर्ष. रस्त्याची दुरावस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार असा ग्रामस्थांकडून सवाल. भंडाऱ्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी. सोलापुरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत बार्शीत भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली. रॅलीत भाजप युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रणवीर राऊत यांच्यासह हजारो नागरिक सहभागी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला खरं तर आकर्षक विद्युत रोषणाई. सजावटीमुळे रात्रीच्या वेळी इमारतीचे सौंदर्य अधिकच खुलतं. भिवंडीत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विविध भागातून मोठ्या प्रमाणात ही महानगरपालिकेकडून रॅली. पुण्यात ऐतिहासिक शनिवार वाडा. देशभक्तीपर गीतांनी दुमदुमला. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सीआरपीएफ बँडची शानदार प्रस्तुती. नंदुरबारच्या घोटाणे गावात हर घर तिरंगा अभियान. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घोटाण्यात तिरंगा रॅली. अकोल्यातील मूर्तिजापुरात तिरंगा रॅली. रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बुलढाण्याच्या खामगावात सीड बॉल फेकण्याचा उपक्रम. उंच पठारावर किंवा खोलगट टेकडीच्या उतारावर मनुष्य जाऊन वृक्षारोपण करू शकत नाही. अशावेळी सीड बॉल फेकला जातो. आपलं कर्ज माफ झालं. गीताचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गीताची निर्मिती. कुडाळ तालुक्यातील गोवेरी म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा खरतर धुमाकूळ पाहायला मिळतो. भात शेती खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान. कनेक्शनची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत केवायसी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.